तोषिक द्या 500 रुपये तोषिक. धन्यवाद. मॅचला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षात जोडले जातील सोमनाथ खाडे सर. मनपूर्वक धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहताय द्वितीय फेरीची मॅच या ठिकाणी सुरू झाली आहे. समोरच्या दिशेला पहिलाच बॉल टोलावलाय, फिल्डरला बीट करत असताना येतोय सरळ अगदी व्यासपीठांच्या दिशेनं 4 धावांसाठी मिळालाय पहिल्याच बॉलवरती पहिला चौकार. नेक्स्ट बॉल प्रचंड वेग अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी टाकलाय, सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबलाय. एक एक संघाला इथे आपण पाहतोय तर घरचा रस्ता दाखवला, परास्त केलं आणि त्यानंतर मैदानावरती उतरलेली टीम एका बाजूनं बेलपाडा जय हनुमान बेलपाडा, दुसऱ्या बाजूनं जय हनुमान वाकस, या दोन संघांच्या दरम्यान हा मुकाबला काठी की टक्कर. इथे स्विचिट अटेम्प्ट सक्सेस केलाय, फिल्डर होता मात्र त्याला चटका देत असताना सरळ चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौकार. या बॉलवरती चौकार मिळाला. स्कोरबोर्ड वरती एकंदरीत 8 धावा. भगवान आणि तुषार, भगवान दळवी तुषार दळवी सलामीची जोडी बॅटिंग करत असताना आघाडीचे फलंदाज. वाकस टीमसाठी सुरुवात चांगली झाली, 2 चौकार मिळाले अगदी सुरुवातीलाच या षटकामध्ये. त्यानंतर मात्र कमबॅक, जबरदस्त कमबॅक आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकणारा प्रचंड वेगवान चेंडू. पहिला झटका दिलाय वाकस टीमला, फलंदाज माघारी परततोय. भगवान दळवी क्लीन बोल्ड. का पहिला धक्का, फलंदाज माघारी परतत असताना लागलेला मोठा हादरा बॅटिंग करणाऱ्या टीम जय हनुमान वाकस या टीमला. फलंदाज बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती फलंदाज विवेक. 1 डाऊन वरती राहुल सोमने गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिलं मिस्टर परफेक्ट वेगवान तेज तरार. राईट आर्म राऊंड द विकेट न पायावरती चेंडू फ्लिक केलाय, जबरदस्त फटका. अभ्यास पूर्ण खेळत असताना सरळ बिरकावून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकातला तिसरा 4. रात्र अगदी आपण पाहताय तर
मध्यरात्र उलटून गेलीये आणि डीजे देवा या ठिकाणी रंगात येत असताना गाणे तुम्ही ऐकताय. चांगल्या पद्धतीने इथे सुद्धा फिरवून मारलाय, फटका चांगला, फिल्डरला बीट केले, पाठलाग करतायत खरा, मात्र दोघांच्याही आवाक्याच्या बाहेर. व्हॉट अ परफेक्ट बॅटिंग. मिस्टर परफेक्टच्या विरोधात हा परफेक्ट 4. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवरती 16 धावा, 4-4 पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी वसूल केल्या. चांगली बॅटिंग, कडक बॅटिंग इथे पेश केली. 4 चौकार, 4 चौकारांच्या मदतीने एकंदरीत 16 धावा स्कोरबोर्डवर. दमदार सुरुवात केली. विवेक आणि तुषार हे दोन फलंदाज मैदानावरती फलंदाजी करतायत. जयानमन वाकस या संघासाठी ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 साठी बॉलर या ठिकाणी आमंत्रित करतायत. 5 रन दिले ते. गोलंदाज अनिकेतला गोलंदाजीसाठी तयार होतोय. षटक क्रमांक 2 वैयक्तिक खात्यातलं पहिलं आणि सांघिक या ठिकाणी दुसरं षटक. पहिल्या षटकात 16 आल्या. पॉवर प्लेचं पहिलं षटक पुरेपूर फायदा उचललाय बॅटिंग करणाऱ्या टीम वाकस या संघानं. इथे खोलवर टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला, बॅक टू बॉलर, स्वतः बॉलर फॉलो थ्रू मध्ये चेंडूला गॅदर केला अनिकेतनं. धाव नाही. अशाच पद्धतीनं इथून कमबॅक त्यांना करावं लागेल. डाव सावरायचा असेल, इथून ज्या वेगानं धावा बनतायत त्यांना रोखायचं असेल तर अशीच गोलंदाजी गरजेची. सलगचा दुसरा चेंडू डॉट. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क येऊ दिला नाही. ऑप्शनच्या अगदी जास्त बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडूवरती नियंत्रण, गती चांगली. सरळ विकेट किपरनं चेंडू थांबवला. डॉट. नेक्स्ट बॉल. इथे ओव्हर पिच समोर खेळला, फटका दमदार, फिल्डर येईल मात्र त्याच्या हातातून निसटून सरळ वर्ण निघून जातोय सीमा पार. मिळाल्या धावा 4, आलाय चौकार. आता मात्र बॅट्समन इन्फॉर्म होत असताना चांगली फलंदाजी या ठिकाणी पेश करतायत. पहिल्या 2 बॉल चांगली गोलंदाजी, त्यानंतर चौकार मिळाला. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट येतोय. सीमारेषेच्या जवळ फिल्डर त्या ठिकाणी पकडफेक करतील. सिंगल एकच मिळेल. जबरदस्त क्रिकेट. पहिल्या षटकात 16, त्यानंतरच्या या षटकाचा आपण विचार करताय तर चेंडूवरती चांगलं नियंत्रण राहिलंय. एक चौकाराचा अपवाद वगळला तर नक्कीच षटक चांगलं राहिलं. 21 धावा 21. विवेकसाठी हा बॉल हलक्या हाताने कट करतायत. शॉट थर्डमॅनला फिल्डर त्या ठिकाणी पकडले, फेकलाय. चेंडू गॅदर करत असताना चूक केली गोलंदाजानं. आणि इथे आपण पाहताय दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये नक्की काय घडलं हे आपण पाहूया. थर्ड अंपायर डिसिजन या ठिकाणी पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपावलाय रनआउटसाठी. अंपायर चेक करतायत.
तो ऑनफिल्ड डिसिजन जो आहे तो या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. नॉट आउट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. जबरदस्त कमिटमेंट. जसा चेंडू स्किड झाला असं दिसलं तसं लगेचच दुसरी धाव या ठिकाणी कंप्लीट केली. इथे सुद्धा पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाइंडलिंगच्या दिशेनं चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. फिल्डर पाठलाग करतायत. अडवण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय. पकडतायत, फेकतायत. तिसरा धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट केली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. एक एक धाव फार महत्वाची आणि अशा पद्धतीनं एक एक दोन दोन तीन तीन धावा जमा करतायत जय हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधात जय हनुमान बेलपाडा. दोन संघांच्या दरम्यान धाकड मुकाबला, काटेकी टक्कर, महामुकाबला पेश होतोय. 4 षटकांचा सामना. षटक क्रमांक 2 संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद. धावफलकावर 26-26. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 26 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्कोरबोर्ड वरती जोडत असताना टीम जय हनुमान वाकस. 4 षटकांचा सामना. पूर्वार्धातील हा खेळ या ठिकाणी पार पडत असताना बॉलर गोलंदाजी मार्ग वरती सुमित शेळके. तिसऱ्या षटकाची जिम्मेदारी, जबाबदारी खांद्यावरती या ठिकाणी दिली आहे. मगाच्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं असेल जबरदस्त गोलंदाजी बेलपाडा टीम साठी राहिली. षटक क्रमांक 3 साठी या ठिकाणी पाचारित केले. पहिलाच बॉल. बॅट्समन विवेक स्ट्राइक एंड वरती सज्ज आहे, ज्याच्या बॅटमधनं 13 धावा अद्यापर्यंत आल्यात. विवेक साठी पहिलाच बॉल. चेक करतायत. ऑफस्टंपच्या बाहेर जास्तीचा निघाला. अंपायर डिसिजन वाईड बॉल. अवांतरची खून करत असताना सिंगल एक धाव मिळेल. स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाईल. धावफलक पुढे सरकेल 27 वरती. 4 षटकांची मॅच. उर्वरित 12 बॉल आणि या 12 चेंडूंवरती नियंत्रित गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. धावा ऑलरेडी भरपूर झाल्यात. त्यांना इथून आळा घालावा लागेल. नेक्स्ट बॉल. इथं पाहिलं जाईल. चेक करतील. फटका निश्चितच व्यवस्थित मिडल झाला नाही. सिंगल एकच धाव या ठिकाणी मिळेल. बॅटिंग टीम रिव्ह्यू. ओके. सिंगल धाव 22च्या स्वरूपात इथे हा मिस टायमिंग फटका आहे. चेंडू हवेत. फिल्डर जात आहेत त्या ठिकाणी पकडून फेकतायत. पुन्हा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. चांगला खेळ. रनिंग बिटवीन द विकेट. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. स्कोरबोर्ड वरती 30 धावा. तिसरा षटक. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. विवेक आणि तुषार 2 फलंदाज मैदानावरती. चांगली पार्टनरशिप चांगली भागीदारी इथे आपण पाहताय. तर डाव सावरण्याचा प्रयत्न ते करतायत. तिसऱ्या षटकात या ठिकाणी खेळ चालू आहे. समोरच्या दिशेला लॉंग ऑफ वरती रोहितनं पकडलाय. रॉकेट थ्रो.
चांगली फिल्डिंग थ्रो सुद्धा आला. दरम्यान तुम्ही पाहाल तर 2 धावा कंप्लीट जरूर झाल्या. रिस्की या ठिकाणी रिस्की डबल या 2 धावा स्कोरबोर्ड वरती ऍड केल्या जातील. धावफलक पुढे सरकेल. 2 धावांच्या मदतीने ते 32-32. या षटकातील अजूनही 3 बॉल शिल्लक. 4 षटकांचा सामना. तिसऱ्या षटकात आपण आहोत. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. सुमित शेळके राईट आर्म राऊंड द विकेट न इथे सुद्धा फटका खेळलेत. पुन्हा एकदा लॉंग ऑफला रोहितला बिझी ठेवलं जात आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल. इथे फलंदाज माघारी परतत असताना लागलाय धक्का धावबाच्या स्वरूपात. बॅट्समन आउट. विकेट नंबर 2. व्हाईट बॉल. विवेकला साथ देण्यासाठी बॅट्समन विशाल मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुमितचा हा चेंडू अवांतरचा इशारा. 1 धावेची मदत मिळाली. 34 धावा धावफलकावर. अजूनही भरपूर खेळ या इनिंगचा बाकी. या षटकातील 4 बॉल नंतरचं एक संपूर्ण षटक. अशा पद्धतीनं 8 बॉल शिल्लक. सुमित या ठिकाणी गोलंदाजी करत असताना फिरून मारण्याचा प्रयत्न यशस्वी केलाय. चांगल्या पद्धतीने चेंडूवरती नजर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे मात्र मिळेल झटका. महत्वाचा फलंदाज जो सेट होता तो मैदानाच्या बाहेर जाईल. 13 धावांची इनिंग साकारून विवेक गॉन. पस्तीस धावा धावफलकावरती. इथे आपण पाहताय तर हळूहळू कमबॅक करतायत जय हनुमान बेलपाडा या टीम च्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी होती. फिल्डिंग चांगली होती. शेवट गोड करावा लागेल. नेक्स्ट बॉल. सुमित शेळकेचा हा चेंडू इथे सुद्धा कट केलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी पकडफेक करेल. दुसऱ्या धावेसाठी आले आणि 2 धावा इथे सुद्धा कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक 3 संपलंय. आफ्टर 3 ओव्हर. धावफलकावरती 37 ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. बॅटिंग करतायत जय हनुमान वाकस. चौथ्या षटकाला सुरुवात. पहिलाच बॉल आपण पाहाल तर अचूक टप्प्यावरती या ठिकाणी टाकलाय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूला संपर्क झाला नाही. निर्धाव. चौथा षटक. पहिलाच बॉल या ठिकाणी डॉट. महेश आलाय. महेश हरड इथे ऑन साइडला सीमारेषेच्या दिशेनं त्या ठिकाणी खेळले. सीमारेषेवर फिल्डर आहे. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात इथे सुद्धा अजून धक्का मिळेल. जय हनुमान वाकस संघ फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत आहेत रनआउटच्या स्वरूपात. अजून एक झटका मिळालाय. 1 मोर विकेट डाऊन और एक टपका.
लास्ट ओव्हर चौथ्या षटकात आपण आहोत. इथे आपण पाहिलं असेल तर कालच्या रात्रीमध्ये सुद्धा गेली 3 दिवस नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करताय. विशेष कौतुक आपण अंपायरचं रॉकी सर धर्मेंद्र वर्मा सर यांचं करूयात. इथे सुद्धा दुसऱ्या धावेचा प्रयत्न असफल ठरलाय. फलंदाज अजून एक मैदानाच्या थर्ड अंपायर चेक करायचंय. रनआउट. इथे आपण चेक करत आहोत. तिसरे पंच रनआउट साठी या ठिकाणी तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. सिंगल कंप्लीट केली. दुसऱ्या धाबेसाठी आले आणि दुसरी धाव कंप्लीट करत असताना नक्की काय घडलं हे आपल्याला पाहायचं आहे. थ्रो आला. गॅदर करण्याचा प्रयत्न अगदी आपण पाहताय तर क्रिस्टल क्लिअर. फलंदाज धावबाद. जबरदस्त लाईव्ह कव्हरेज. कॅमेरामनचं आपण मनापासून कौतुक करूयात. त्याचबरोबर टेनक्रिकच्या संपूर्ण टीमचं आपण मनापासून कौतुक करतोय. कारण गेली 3 रात्री क्रिकेटचा थरार तुम्ही पाहताय. रात्रभर या ठिकाणी सामने चालतात. त्याचबरोबर कालच्या दिवसामध्ये आपण APL आंबेळे प्रीमियर लीग दिवस फॉर्मॅटमध्ये पाहिली. तिथे सुद्धा दिवसभर काम केलं. सर्व टीम मैदानावरती मेहनत घेते. टेनक्रिकची संपूर्ण टीम कुणालदादा म्हात्रे आणि त्यांचा संपूर्ण संघ या ठिकाणी अतिशय जबरदस्त लाईव्ह कव्हरेज आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचं सर्वांचं मनापासून कौतुक आपण करू. दिवसभर काम, रात्रभर काम, क्रिकेटसाठी अगदी आपण पाहिलं तर स्वतःला झोकून देत आहेत. सर्वांचं मनापासून आम्ही या ठिकाणी कौतुक करतोय. 39 वरती 5वा धक्का. इथे अजून पाहिलं तर 3 बॉल शिल्लक. गोलंदाज महेश हरड गोलंदाजी करतोय. न्यू बॅट्समन किरण शेळके आणि प्रफुल्ल वैखरे हे 2 फलंदाज मैदानावरती 3 बॉलवरती कशा पद्धतीनं बॅटिंग करतील. डाव सावरण्यासाठी नक्कीच त्यांच्यावरती जिम्मेदारी दिली आहे. पाया घातलाय. कळस चढवण्याची जबाबदारी दोघांच्या खांद्यावर. नेक्स्ट बॉल इथे सुद्धा उडवलाय. मिड विकेटला फिल्डर त्या ठिकाणी एक टप्प्यावरती पकडलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा. अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळेल का? नो बॉल. कानी में ट्विस्ट. वन शॉट. ओके. एक धाव या ठिकाणी शॉट आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद. म्हणजे इथे कुठल्याही प्रकारची धाव मिळणार नाही. त्याचबरोबर फलंदाज रनआउट. विकेट डाऊन. एक धाव शॉट होती आणि त्याचबरोबर दुसऱ्या धावेसाठी धावत असताना रन धाव नाही. त्याच्या स्वाधीन होत असताना डॉट. शेवटचा अंतिम निर्णायक षटक. गोलंदाजी करतोय महेश हरड. चांगली गोलंदाजी तो करतोय. संघासाठी उपयुक्त मारा. 39 वरती रोखण्यामध्ये यश मिळाले अद्यापपर्यंत. लास्ट बॉल आणि तो सुद्धा डॉट. प्रत्येक बॉलवरती जबरदस्त कमिटमेंट, जबरदस्त नियंत्रण, कंट्रोल गोलंदाजीमध्ये आणि षटक संपले. चौथं. 4 षटकांचा खेळ संपला आहे. 39 वरती रोखण्यात यश मिळालं आणि 40 धावांचं लक्ष असेल जय हनुमान बेलपाडासाठी.
देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरोधात आर्यन स्पोर्ट्स टेंबरे या दोन संघांच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल पार पाडला जातोय. नाणेफेकीचा कौल आपण त्या ठिकाणी करत आहोत. टॉस केला जाईल. द्वितीय फेरीच्या सामन्याचा हा टॉस एक संघाला परास्त केलं. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश मिळवलेल्या दोन संघांच्या दरम्यान इथे नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. टॉस झालाय. नाणेफेक जिंकली या ठिकाणी देवगाव टायगर या टीमनं आणि फिल्डिंग स्वीकारली आहे आर्यन स्पोर्ट्स टेंबरे संघाला. इथे बॅटिंगचं पाचारण पहा. उद्याच्या दिवसाचे लॉट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल बिग फाईट मुकाबला. या ठिकाणी SB11 आई गावदेवी गोठेकर बी त्यांना फाईट करेल टीम नानकर. सामना क्रमांक 2 मोहन 11 परे आणि त्यांना फाईट करेल जय झोटिंग 11 देवरुंग. तिसरा सामना असेल इकलिशा आई टोकावडे आणि त्यांच्या विरोधात पाटील 11 वाडेगर. चौथा सामना बेस्ट ऑफ बोरशेती आणि साई किरण भवाळे बी. बिग फाईट मुकाबले उद्याच्या रात्रीत. उद्याची रजनी तुम्हाला पाहायला मिळेल. जितक्या धाकड मुकाबल्यांना तुम्ही आज पाहताय तितक्याच ताकदवरचे सामने तुम्हाला उद्या सुद्धा पाहायला मिळतील. भगव्या चषकाचा हा भगवा थरार 8व्या दिवसात अर्थातच रजनी क्रिकेटमध्ये आपण तिसऱ्या रजनीमध्ये आपण आहोत. आजच्या रात्री सुद्धा धाकड मुकाबले इथं पेश होत आहेत. पहिल्या रात्रीमध्ये रात्र गाजवली टीम आई गावदेवी आसनगाव या टीमनं. त्यानंतर कालची रात्र गाजवली ती आई गावदेवी अंबरजे. आणि आजच्या रात्रीत आज की रात किसके नाम थोडी वाट पाहावी लागेल. सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलं. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सिंगल कंप्लीट. दुसरी धाव इथे कंप्लीट झाली आहे. 2 धावांच्या मदतीनं धावफलकाचा श्रीगणेशा केलाय. बॅटिंग करत असताना सलामीची जोडी अनिकेत आणि रोहित हरड हे 2 फलंदाज मैदानात आले आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा. तुषार दळवी स्वतःवरती विश्वास दाखवत असताना सलामीचं पहिलं षटक या ठिकाणी हातात घेतलंय. पहिल्या बॉलवर 2. 40चा पाठलाग. 40 रन्स रिक्वायर्ड. इथे फिल्डरला बीट. बिडॉनचा फिल्डर अडवत असताना चूक केली. चेंडू मागे जात आहेत. अडवतील फेकतील तोपर्यंत पुन्हा 2 धावा. चांगली गोलंदाज करतोय. फिल्डरची साथ मिळणं गरजेचं. अनिकेत आणि रोहित सलामी वीरांची जोडी मैदानावरती सुरुवात करत असताना तुषार दळवी पहिल्या 2 बॉलवरती 2 आल्या. 40चा पाठलाग करतायत. 40 रन्स टू विन. इथे पुन्हा एकदा फटका चांगला आहे. कव्हरला बीट करत असताना दणदणीत खणखणीत स्ट्रोक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलाय. भगवा चौकार. चांगली बॅटिंग अनिकेतच्या माध्यमातून अष्टपैलू प्रात्यक्षिक मैदानात तो पेश करतोय. सुरुवातीला दुहेरी धाबा त्यानंतर इथे चौकार मिळाला. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आपण आहोत. व्हॉट अ शॉट दॅट इज. नो लुक. जबरदस्त डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका अनिकेतच्या बॅटमधनं क्लासिकल अंदाजात. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. कडक शॉट. कडक हिट. चांगली बॅटिंग. चेंडूवरती अप्रतिम नजर पाहायला मिळाली. इथे आपण पाहताय ऑफस्टमच्या बाहेर पिच केलं. सरळ विकेट किपरच्या हातात जाऊन थांबलाय डॉट. चांगली गोलंदाजी. चौकारानंतर आपण पाहाल तर इथे लगेच कमबॅक केलं गोलंदाज तुषार दळवी.
वैयक्तिक खात्यातलं पहिलं षटक आणि सांघिक पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. टप्प्यावरती चांगलं नियंत्रण इथे या बॉलवरती. इथे खोलवर टप्पा खोदून काढण्याचा प्रयत्न. मिडॉनचा फिल्डर चेंडूला पकडतायत. एक सिंगल मिळेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. आफ्टर 1 ओव्हर धावफलकावर आहेत बिनबाद 13. चांगली सुरुवात. थरार भगवत चषक 2026 मध्ये आपण या पर्वात पाहताय. तब्बल 31वा पर्व. 31 वर्ष नाबाद चाललेली ही संपूर्ण जबरदस्त टुर्नामेंट. तब्बल 8 दिवसाचा हा अतिशय सुंदर प्रवास या ठिकाणी पार पडतोय. 18 बॉल आणि आता 27 ची गरज. जय हनुमान बेलपाडा संघाची सलामीची जोडी अजूनही मैदानात बॅटिंग करत असताना अनिकेत आणि रोहित. 18 बॉल 27 चा हा समीकरण आणि इथून कशा पद्धतीने हे समीकरण सोडवलं जाईल. ओव्हर नंबर 2 षटक क्रमांक 2 साठी बॉलर बॉलिंग मार्क वरनं तयार होतोय. पहिलाच बॉल इथे सुद्धा चांगला खेळलाय. कव्हर स्वीपरला फिल्डर पाठलाग करेल. त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न तो करेल. पकडेल, फेकेल. 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड शॉट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. चेंडूवरती अचूक नजर. रात्रीचा समय जरी असला तरी सुद्धा आपण पाहताय अगदी डोळ्यात अंजन घालून इथे काम करत असताना चांगली बॅटिंग. 2 धावा मिळतायत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 15 वर. बिनबाद 15. षटक क्रमांक 2 साठी बॉलर तयार. गोलंदाज किरण शेळके. स्टेप आउट झालाय. पुढे सरकलाय आणि त्यानंतर ऑन साइडला खेळतोय. फिल्डर थोडा फंबल झाला. मागे चेंडू जाईल. अडवतायत, फेकतायत. 2 कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी केला. व्हेरी स्मार्ट बॅटिंग. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघांच्या दरम्यान चांगलं कॉलिंग, चांगलं कॉर्डिनेशन. अनिकेत आणि रोहित हरड या 3 धावा मिळतायत. स्कोरबोर्ड पुढे सरकलं 18 वर. 16 बॉल 22 ची गरज. 16 डिलिव्हरी रिमेनिंग. रिक्वायर्ड 22 रन्स टू विन. अतिशय दर्जेदार, दमदार, बहारदार हा कार्यक्रम. 40 चा पाठलाग. सुरुवात दमदार. समोरच्या दिशेला बॅक टू बॉलर. स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये स्टॉप केलं. चांगली गोलंदाजी. द हिटमॅन ऑफ बेलपाडा रोहित हरड स्ट्राईक वरती खेळतोय. बाहुबली. मोठ्या फटक्यांसाठी ओळख आहे आणि ही ओळख त्याला मैदानात द्यावी लागेल. विश्वास संघानं दाखवलाय. विश्वास संपूर्ण चाहत्यांनी दाखवलाय. हा विश्वास त्याला इथे बॅट फिरवतायत. कुठल्याही प्रकारे संपर्क नाही आणि नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन स्टॉप झाला. डॉट. जबरदस्त हा खेळ मैदानात पेश करत असताना जय हनुमान वाकस या टीमसाठी दुसरं षटक. किरण शेळके गोलंदाजी करतोय. अद्यापपर्यंत आपण पाहाल तर 4 चेंडू फेकलेत. फक्त 5 धावा खर्च केल्यात. रिक्वायर्ड रन रेट 9.43. 9.43 चा रिक्वायर्ड रन रेट. इथे आपण पाहाल तर पुन्हा एकदा कबरला खेळतायत. सीमारेषेच्या जवळ पकडतील, फेकतील. 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी स्मार्ट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघंही अभ्यासपूर्ण बॅटिंग करतायत. नॉट आउट खेळत असताना बाद. नॉट आउट. नाबाद 20 धावा धावफलकावर जोडल्यात. चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पेश केली आहे.
मान्यवर तुळशीदासजी भांडे साहेबांच्या वतीनं रोहितनं हा सामना जर जिंकून दिला तर 1111 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी रोहितला दिलं जाईल. देवगावचे उद्योजक तुळशीदासजी भांडे साहेबांच्या वतीनं हे पारितोषिक या ठिकाणी डिक्लेअर झाले रोहितसाठी. इथे आपण पाहताय तर 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 21 धावा धावफलकावर 21 विदाउट लॉस. अनिकेत खेळतोय 18 वर. रोहित हरड 2 धावांवर. 12 बॉल 19 ची गरज. दोन षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी बिनबाद 21 धावा 21. आता 12 बॉल आणि 19 समीकरण. 12 चेंडू 19 धावा. इथे सामना तुम्ही एन्जॉय करताय. एका बाजूनं नेरळ कर्जत विभागातनं जय हनुमान वाकस आणि त्यांच्या विरोधात टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना जय हनुमान बेलपाडा. दोन्ही संघ मातब्बर आहेत. मुरबाड ग्रामीण विपक्ष कर्जत ग्रामीण. ठाणे रायगड मुकाबला. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. 12 बॉल आणि 19 धावांचं लक्ष इथून पार करायचंय. लक्षाचा पाठलाग. 40 धावा बनवायच्या होत्या. आतापर्यंत चांगला पाठलाग त्यांनी केला. हा चेंडू पंचांनी निश्चितच चांगलं हेरलं. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. पहिलाच बॉल रोहित हरडनं या ठिकाणी लेफ्ट केला. कुठल्याही प्रकारे त्याच्यावरती अटेम्प्ट नाही. सरळ विकेट किपरच्या स्वाधीन डॉट. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. तेजस गोलंदाजी मार्कवरती. इथे आडव्या बॅटनं खेळतायत. चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी पकडफेक करतील. 2 धावांसाठी येत आहेत आणि तिसऱ्या पंचांकडे हा डिसिजन सोपवलाय. दुसरी धाव कंप्लीट करत असताना धावबाद झाले आहेत की नाही हे चेक करण्यासाठी थर्ड अंपायर. बॅट्समन आउट. फलंदाज बाद. रनआउट. रोहितला मैदान या ठिकाणी सोडावं लागेल. धावबाच्या स्वरूपात इथे झटका मिळालाय पहिला. फलंदाज बाद. 10 चेंडू आणि 18चं समीकरण. 40 धावांचा पाठलाग. 40 धावा बनवण्यासाठी या ठिकाणी मैदानावरती उतरलेली टीम जय हनुमान बेलपाडा. सुरुवातीच्या पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा आल्या. ओव्हर नंबर 3 पहिल्या 2 बॉलवरती चांगली कमांड. गोलंदाज तेजस जबरदस्त गोलंदाजी तो करतोय. 10 चेंडू आणि इथून 18 धावा बनवायच्या आहेत. 10 बॉल रिक्वायर्ड 18. 10-18. इथे बॅटिंग करण्यासाठी फलंदाज राहुल आलाय आणि पहिल्याच बॉलवरती मोठा फटका मारण्याच्या नादात या ठिकाणी आपण पाहताय तर मैदान सोडावं लागेल. सीमारेषेवरती अप्रतिम या ठिकाणी क्षेत्ररक्षण. विकेट मिळाली आहे मोठी. फलंदाज बाद.
सीमारेषेवरती विवेक, अतिशय दर्जेदार झेल, मिडल झाला, उंची गाठली, असं वाटलं होतं की हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल, मात्र इथे आपण पाहताय तर थंडीची कमाल, लेट नाईट मॅच आणि मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर तुम्ही पाहिली, मैदानाच्या बाउंड्रीचा अंदाज जर तुम्ही घेतला, तर परफेक्ट मिडल झालेले फटके सुद्धा सीमारेषेच्या आतमध्ये झेल टिपले जातात. याचं अजून एक उदाहरण तुम्हाला पाहायला मिळालं. इथे फलंदाज माघारी परततोय. राहुल सोमने, मिस्टर परफेक्ट, स्ट्रोक परफेक्ट होता, अगदी बॅटला बरोबर मिडल सुद्धा झाला होता, उंची गाठली, लांबी सुद्धा गाठली होती, मात्र त्यानंतर तुम्ही पाहिलं तर हवं तितकं एलिव्हेशन आलं नाही आणि बाद. 9 बॉल 18, 9 चेंडू 18ची गरज. इथे हा सुद्धा इनसाइड आउट खेळलेला फटका, फिल्डर येतोय सीमारेषेवरनं, जबरदस्तरित्या झेल टिपलाय आणि मोठा धक्का पुनश्च एकदा मिळत असताना टीम बेलपाडाला, फलंदाज बाद. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न इथे आपण पाहताय तर पुन्हा एकदा मिस टायमिंग, सीमारेषेवरती चांगला झेल, फलंदाज बाद होत आहेत एका पाठोपाठ एक विकेट जात असताना. पहिल्या 2 षटकात तब्बल 21 धावा, त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहाल तर संघासाठी मात्र उपयुक्त गोलंदाजी कमबॅक करून देणार षटक या ठिकाणी टाकतोय तेजस वाकस. या संघासाठी अद्यापर्यंत 4 बॉल टाकलेत, एकच धाव खर्च केली, धावफलकावर 22, 3 गड्यांच्या मोबदल्यात पहिल्या 2 षटकात बिनबाद 21, त्यानंतर आता 3 बाद 22. इथे ऑन साइडला खेळतायत, पुन्हा सिंगल मिळेल. या षटकाचा आपण अभ्यास केला तर फक्त 2 धावा अद्यापर्यंत आल्यात, एकंदरीत 3 गडी बाद 23 धावा धावफलकावर, 23 ऑन बोर्ड. 7 बॉल 17, 7-17चं समीकरण. खतरा इथे उभा राहिलाय, खतरा इथून पाहायला मिळेल. बेलपाडा टीमसाठी हा खतरा कशा पद्धतीनं दूर केला जाईल. 7 बॉल 17. मॉडर्न डे क्रिकेटमध्ये धावा जर आपण पाहिल्या तर नक्कीच तितक्याशा जास्त नाहीत, मात्र ज्या पद्धतीची गोलंदाजी, ज्या पद्धतीची क्षेत्ररक्षण फिल्डिंग होती, धावा अवघड. इथे हा चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाही, लोवर फुलटोज, लॉंग ऑफला फिल्डर आहे त्या ठिकाणी, पकडून फेकेल, सिंगल, एकच धाव मिळेल. षटक संपले तिसरं. 3 षटकांची सांगता, 3 बाद 24 धावा स्कोरबोर्डवर. लास्ट 6 बॉल आणि बनवाव्या लागतील 16 धावा, 16. टेन क्रिक वाहिनीच्या माध्यमातून इथे आपण पाहताय स्पर्धा कव्हर केली जाते. अतिशय दर्जेदार लाईव्ह कव्हरेज साठी सुद्धा खूप सुंदर सुंदर कमेंट्स तुम्ही पाहताय. त्याचबरोबर सुनील दादा बाळी, नकुलदादा भांडे आणि आयोजनासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येत आहेत. सर्वांचं मनापासून आपण स्वागत करतोय. त्याचबरोबर उद्याच्या दिवसाच्या ज्या मॅचेस आहेत, निश्चितच त्या मॅचेससाठी भरपूर सारे प्रेक्षक विचारत आहेत, त्यांच्यासाठी आपण माहिती पोचवूयात. उद्याच्या दिवसामध्ये पहिला सामना असेल गोटेकर बी, समीर दादा बागराव यांनी प्रस्तुत केलेला संघ, त्यांना फाईट करेल टीम नांदकर, अर्थातच अक्षय थेटे अँड कंपनी. दुसऱ्या बाजूनं गणेश डिंगोरे, आतिश भांडे अँड कंपनी. जबरदस्त मुकाबला. सामना नंबर 2 मोहन 11 परे आणि त्यांच्या विरोधात जय झोटिंग 11 देवरुंग. सामना तिसरा इकलेशा आई टोकावडे, त्यांच्या विरोधात पाटील 11 वाडेगर. मोठा मुकाबला. त्यानंतर चौथी मॅच बेस्ट ऑफ बोरशेदी आणि त्यांच्या विरोधात साई किरण भावाळे बी. उद्याची रात्र मात्र जबरदस्त, अजून तुम्हाला रंगारंग सोहळा या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल. ज्या मॅचेससाठी प्रेक्षक राजा वाट पाहतोय त्या मॅचेस उद्या तुम्ही इथे एन्जॉय करू शकाल. भगवा चषक 2026 पर्व 31व गौरवशाली, अभिमानाचं, स्वाभिमानाचं आणि वैभवाचं. इथे पुढे सरसावलाय, फटका खेळलाय ऑन साइडला,
फिल्डर सीमारेषेच्या जवळ थोडी तारांबळ, सिंगल कंप्लीट. दुसरी धाव सुद्धा कंप्लीट झाली आहे. थ्रो मागे त्या ठिकाणी अडवत असताना चूक झाली. बॅकअप आलंय, जाऊन चेंडू आडवेल, पकडेल, फेकेल. चौथी धाव पूर्ण झाली. 4 धावा धावून पळून कंप्लीट केल्या. इथे आपण पाहताय 6 बॉल 16चं समीकरण. पहिल्याच बॉलवरती धाव एकमेकांना चांगलं कॉम्प्लिमेंट करत असताना या 4 धावा कंप्लीट केल्या. दोन्ही फलंदाज मैदानावरती. दोघांचं कौतुक आपण करूयात. सहा बॉल आणि 16चं समीकरण होतं. आता इथून 5 बॉल 12. इथे हा चेंडू, इथे सुद्धा फटका चांगला खेळलाय. फिल्डर त्या ठिकाणी अडवण्यात, स्टॉप करण्यात यशस्वी जरूर झाला नाही, मात्र गती कमी केली. इथे सुद्धा 2 धावा आल्यात, स्कोरबोर्डला जोडल्या जातील. या 2 धावांच्या मदतीनं धावफलक झालं 30-30. अजूनही 4 बॉल 10 धावांचं लक्ष्य पार करायचंय. सामना अजून संपलेला नाही. कोई भी लक्ष्य मनुष्य की साहस से बड़ा नहीं, हारा वही जो लढा नाही. इथे इनसाइड आउट खेळतायत. चेंडू हवेत, झेलसाठी धावतायत. चांगले प्रयत्न त्या ठिकाणी. झेल पकडण्यामध्ये असफल जरूर ठरलेत, मात्र इथे आपण पाहिलं तर चेंडूला स्टॉप करण्यात यशस्वी. 2 धावा कंप्लीट केल्या. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक बॉल नंतर एक नवीन कहाणी, नवीन चमत्कार, नवीन आशा, अपेक्षा, नवीन स्वप्न मैदानावरती, नवीन कहाणी आणि नवीन पद्धतीने इथे खेळली जाणारी मॅच. उर्वरित 3 बॉल 8 धावांची अजूनही आवश्यकता. 3 चेंडू 8 धावा. तीन बॉल 8. महेश हारड आणि अनिकेतचं कौतुक आपण करू. 12 चेंडू 27 वरती नॉट आउट, अजून खेळतोय. भगवानचा हा चेंडू ऑफ साइडला सरकला. ऑन साइडला जबरदस्त स्लॉकशिपचा अंदाज तुम्ही पाहताय. घुटना टेक और ये बेलपाडा का सिक्सर देख. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अनिकेतनं ठोकलाय. हा संघर्षाचा शंखनाद. षटकार. आजच्या रात्रीचा अतिशय सुंदर आणि उपयुक्त फटका. सर्वात गरजेच्या वेळेला धावून येत असताना षटकार ठोकला. सामना आपल्या बाजूने झुकवला. जो सामना आपण पाहताय वाकस संघाच्या बाजूने झुकलेला होता, तो सामना आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणण्याचं काम तो करतोय. कठीण समय येता कोण कामास येतो, आणि अशा पद्धतीने आपण पाहताय तर अनिकेतचं नाव तिथं टाकलं जाईल. संघासाठी ठोकलेला षटकार. शेवटचे 2 बॉल आणि आता 2 धावांची गरज. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे. 40 धावांचा पाठलाग करत असताना मॅच फिरवली आणि आपल्या संघासाठी इथे आपण पाहताय तर आशा पल्लवित केल्या. 1 मॅन शो. अनिकेत इथे फुलटोस मिळालाय. हलक्या हाताने खेळतोय. सिंगल पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय धावबाद. मॅच में ट्विस्ट. 1 मोर विकेट डाऊन. स्कोर आर लेबल या मॅचच्या गर्भामध्ये दडलंय काय, याचं उत्तर मात्र शेवटच्या बॉलपर्यंत मिळणं अजूनही निश्चितच शिल्लक आहे. 1 बॉल 1. सामना जर टाय झाला तर कंपल्सरी चेसिंग आहे. सामना जर टाय झाला तर वाकस संघ इथे मैदान मारेल. हा सामना जर इथून एक सिंगल धाव आली तर जाईल बेलपाडाच्या दिशेनं. भिवंडी मुरबाड ग्रामीण आणि त्यांच्या विरोधात इथं पाहायला मिळतीये कर्जत ग्रामीण. 1 बॉल 1. दोन्ही संघ लढतायत, ताकद लावतायत. इथे छत्री फिल्डिंग तुम्हाला नक्कीच सजवत असताना टीम पाहायला मिळतीये. संघ मैदानावरती वाकस शेवटच्या बॉल पर्यंत लढतायत, झुंज देत आहेत. कडवी झुंज या ठिकाणी देत असताना बिग फाईट मुकाबला
सामना कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण मैदानात पेश करतायत. जबरदस्त काटेकी टक्कर मैदानात पाहायला मिळतीये. उर्वरित आपण पाहताय एक बॉल आणि एका धाबेची आवश्यकता. लास्ट वन डिलिव्हरी रिमेनिंग, 1 रन रिक्वायर्ड टू विन. कंपल्सरी चेसिंग इज द रूल ऑफ टुर्नामेंट. कंपल्सरी चेसिंग करावी लागेल. एक बॉल एक ची गरज. जर चेंडू डॉट आला तर सामना जाईल वाकसला. जर एक सिंगल आली तर सामना जाईल बेलपाड्याला. मुरबाड की कर्जत, ठाणे की रायगड, मैदानावरती सामना जिंकणार कोण या प्रश्नाचं उत्तर बंद लिफाफ्यामध्ये. एक बॉल एक ची गरज. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा शेवटच्या अंतिम षटकाचा अंतिम बॉल. एक धाव एक चेंडू. बॉलर भगवान दळवी या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि निश्चितच स्ट्राईक वरती फलंदाज तयार होतोय. एक बॉल एक. अनिकेतचं विशेष कौतुक आपण करतोय. अख्खी मॅच वन साइड हिरोची भूमिका त्यानं पार पाडली आहे. एक बॉल एक बनवेल का? इथे पुढे सरसावलाय, हवेत खेळला, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं आणि एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका पाहायला मिळाला. बेलपाडा संघानं जय हनुमानाचा आशीर्वाद घेत असताना हा सामना जिंकलाय. वेल प्लेड अनिकेत. सामना जिंकला. विनर. इथे आपण पाहताय वन साइड हिरोची भूमिका पार पाडली अनिकेत सोमणेनं. जबरदस्त बॅटिंग, अतिशय दर्जेदार खेळ, त्याचबरोबर गोलंदाजी सुद्धा करत असताना संघासाठी उपयुक्त खेळ त्यानं साजरा केला आणि मैदानावरती सामना आपल्या संघाला जिंकून दिला. तो अनिकेत सोमणे ठरलाय या सामन्याचा हिरो, मॅन ऑफ द